सर्वांना प्रथमतः दंडवत प्रणाम, नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित एक दिवसीय चर्चासत्र महानुभाव पंथातील स्त्री जीवन, ऐतिहासिक, साहित्यिक, सामाजिक आणि आधुनिक संदर्भ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनाली क्षीरसागर मॅडम. प्रथमतः ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ आहे, बालपणापासून या झोपडीत माझ्या किंवा या भारतात बंधुभाव नित्य वसुदेव अशी समतेचं, ममतेचं आणि एकरूपतेचं बीज ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये रुजवलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार आणि कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. ज्या केंद्रामध्ये अहिंसेचा जागर होतो आणि जवळच वर्ध्याला सेवाश्रम आहे, नागपूर हे त्याच अहिंसेच्या विचारधारेचं केंद्र स्वातंत्र्यपूर्व कालखंडात राहिलेलं आहे, असे महात्मा गांधीजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याही विचारांनी कार्याला नमन करतो. आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या शरणी दंडवत प्रणाम करू या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही एक सूत्रबद्ध रूपामध्ये विचार मांडण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाला गांधी विचारधारा विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद वाटकर सर, त्याचबरोबर ज्यांनी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला या ठिकाणी बोलावलेलं आहे ते अत्यंत क्रियाशील, कर्तृत्ववान आणि आपल्या शरीरात असलेली ऊर्जा ही संपूर्णपणे वापरणारे, म्हणजे ऊर्जा सर्वांच्याच शरीरात असते, पण त्या ऊर्जेचा वापर हे विधायक पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणारे एक चळवळीचं नेतृत्व. खरं तर आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण विद्यापीठाच्या शिक्षणामध्ये PhD हा विषय आणि हे शिक्षण हे शेवटचं आपण मानतो. आणि त्या शोधनिबंधाला जर समजा सुवर्ण पदक मिळालं तर ते किती उच्च दर्जाचं असू शकतं याचं आता दुसरं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असे भारतभूषण शास्त्री सर माझ्या समोर, आमचे मार्गदर्शक परमपूज्य परमहंत श्री चक्रपाणी बाबाजी, ज्यांचा आमचा नेहमीच संवाद होत असतो, माझ्या भगिनी डॉक्टर प्रतिभा कोकाटे मॅडम, डॉक्टर वनिता मेश्राम मॅडम, सूत्रसंचलन करणाऱ्या प्राध्यापिका स्मिता शहाणे मॅडम, डॉक्टर विजया राऊत मॅडम, आमचे मित्र कृशाल रामटेके, उपस्थित महंत, नावं ओळखीची भरपूर आहेत, सर्वांची नावं या ठिकाणी मी घेऊ इच्छितो, पण वेळेच्या अनुषंगानं ते योग्य ठरणार नाही. प्रथमतः मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि काही एक विचार मांडण्यासाठी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे सर्व मान्यवर यांचे मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्या व्याख्यानाच्या अनुषंगानं 3 टप्प्यामध्ये अगदी सूत्रबद्ध स्वरूपामध्ये महानुभाव साहित्यातील स्त्रियांच्या अनुषंगानं मी काही एक विचार आपल्यासमोर ठेवतो. मुळामध्ये महानुभाव साहित्याचाच विचार नाही तर एकूण वेदकालीन व प्राचीन काळातील स्त्रियांच्या जीवनचरित्राकडे आपण जर बघितलं तर जगाच्या लोकसंख्येच्या 50% आणि पृथ्वीचं 6वं तत्व असलेल्या ह्या स्त्रिया इतक्या दुर्लक्षित राहतात कशा आणि राहिल्या कशा किंवा ठेवल्या गेल्या कशा. म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत 50% लोकसंख्या आहे,
जगाची लोकसंख्या आपण जर 707 अब्ज पकडली तर 50% 350 असं पकडू आपण. तर या हिशोबानं एवढा मोठा वर्ग उपेक्षित राहिला आणि या उपेक्षित वर्गाला खऱ्या अर्थानं जर न्याय कोणी दिला असेल तर तो 8व्या शतकामध्ये आपल्याला श्री चक्रधर स्वामींचं नाव समोर येतं. वेदकालीन स्त्रियांचा सहभाग हा आपल्याला धर्मचर्चा आणि राजकारणाच्या चर्चेमध्ये दिसतो. त्याच्यामध्ये काही प्रातिनिधिक उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवतो. गार्गी आहे, मैथिली आहे, लोपमुद्रा आहे इत्यादी स्त्रियांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं आपल्या धर्मचर्चेमध्ये सहभाग घेतलेला दिसतो. पण हे प्राचीन काळातलं वेदकालीन कालखंडातलं जीवन आहे. नंतरच्या काळामध्ये वेदांच्या नंतरच्या कालखंडामध्ये मात्र स्त्रिया 8व्या शतकापर्यंत ते 10व्या शतकापर्यंत स्त्रियांचा साहित्याचे फार कमी उल्लेख सापडतात. सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आपल्याला राजा दिलीपांच्या मानस उल्हास नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात सापडतो की दळण कांडण करताना स्त्रिया गाणी गात होत्या याचा उल्लेख आपल्याला सापडतो. मग या सगळ्या स्त्रियामध्ये एकूण जी आपली वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थामध्ये मध्यकाळामध्ये सुद्धा न स्वातंत्र्यम स्त्री अर्हति, म्हणजे सगळ्यांना स्वातंत्र्य आहे पण स्त्रीला स्वातंत्र्य नाही. जी 4 वर्णाची संकल्पना आहे ते प्रमुख 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि या 4ही वर्णाच्या स्त्रिया ह्या अतिशूद्र मानलेल्या आहेत. न स्वातंत्र्यम स्त्री अर्हति अशा काळामध्ये चूल आणि मूल, रांधा वाढा उष्टे काढा एवढ्या पुरतंच तिचं अस्तित्व मर्यादित राहिलेलं आपल्याला दिसून येतं. याही भावनेला बंडखोर पद्धतीनं पहिल्यांदा वारकरी संप्रदायातील काही स्त्रियांनी आपल्याला वाचा फोडलेली दिसते. त्याच्यामध्ये संत जनाबाईचं आपल्याला नाव घ्यावं लागतं. म्हणून स्त्री जन्म म्हणून न भावे उदास, साधू संत केले ऐसे जनी. ही भावना बंडखोरीची आहे, विद्रोहाची आहे, झालेल्या अन्यायाबद्दल प्रखरतेने बोलण्याची आहे. म्हणजे जन्म जरी स्त्रीचा मिळालेला असला तरी त्याच्याबद्दलचे दुःख बाळगण्याचं कारण नाही आहे. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास अशा प्रकारचा एक आत्मविश्वासाची भूमिका कुठंतरी संत जनाबाईंच्या या अभंगातून येते. आणि त्याच्याही पुढं जाऊन जेव्हा त्या म्हणतात दोहीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी, जनी म्हणे मी झाले येसवान निघाले केशवा घर तुझे. याच्यामधली जी बाहेर पडण्याची भूमिका आहे ही कोंडी फोडून, ती कोंडी फोडताना आपल्याला तिकडं वारकरी संप्रदायातली जनाबाई दिसते. आता या उलट याच्याही अगोदर आपण जर मध्ययुगीन कालखंडामध्ये पाहायला गेलो तर मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियांच्या वाट्याला आलेली दुय्यमता आपल्या लक्षात येते. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री ही 2 दुय्यमच आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर घरामध्ये पुरुषाच्याच नावानं वंश चाललेला आहे. म्हणजे या देशामध्ये महाभारता काळामध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती होती पण ती मातृसत्ता कुटुंब पद्धती पुढे आलेली नाही आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर विचार केला तर महाभारत काळामध्ये योद्धे आपल्या नावाच्या समोर किंवा योद्ध्यांचं नावसुद्धा जसं पुरुषाच्या म्हणजे वडिलाच्या नावानं बोलवलं जायचं तसंच त्याला त्याच्या आईच्या नावाने बोलवलं जायचं. गांधारी नरेश, बघा हे लक्षात घ्या, जे गांधारीचा पुत्र, कौंतेय कुंतीपुत्र, राधेय राधेचा पुत्र, द्रुपद पुत्र जसं म्हणतो आपण तसा राधेय आहे, कौंतेय आहे, गांधारी नरेश आहे. हे काय दर्शवतात तर कुठंतरी मातृसत्ता कुटुंब पद्धती ही तुल्यबळ पद्धतीनं होती. म्हणजे पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रीलाही अधिकार दिले पाहिजे. तिलाही जीव आहे, तिलाही भावना आहे, तिलाही इच्छा आहे, तिलाही मन आहे आणि तिलाही यातना होतात. ह्या गोष्टी समजायला 8वं म्हणजे 12वं शतक उजडावं लागलं आणि पहिल्यांदा स्वामींनी स्त्रियांना अधिकार दिला. असं नव्हे, त्याच्या अगोदरही टप्प्याटप्प्यानं अधिकार देण्याची प्रक्रिया चालू होती. पण चक्रधर स्वामींनी जे अधिकार दिलेले आहेत ते अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचे अधिकार आहेत.
हे जी डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी किंवा टाळवीना हाती घेई मुखी विठोबाचे नावं मनगटावर तेल घाला तुम्ही, ही भूमिका म्हणजे कुटुंबात समाजात ज्या तुम्हाला काही प्रतिमा दिसतात. आता मी प्राधान्यानं स्त्रिया कोणकोणत्या भूमिकेनं वावरत असतात समाजामध्ये. स्त्री ही एकटी स्त्री नाही आहे, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत कुटुंबामध्ये. म्हणजे ती जेव्हा लेक आहे तेव्हा इकडल्या माहेरच्या याच्यामधलं तिचं वातावरण वेगळं आहे, ती सासरला जेव्हा जाते तेव्हा तिचं वातावरण वेगळं आहे. म्हणून गृहिणी, माता, पत्नी, बहीण, मुलगी, सखी, प्रेयसी, दासी, पतिव्रता, परितक्त्या, विधवा, संसारिक स्त्रिया, मासोपवासनी, पयोवृत्ती, लेकरूवाळ्या स्त्रिया, विविध व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, गवळणी, माळिनी, तेलीन, चर्मकारीन, अंधश्रद्धाळू स्त्रिया, विरहिणी, सुवासिनी इत्यादी अनेक रूपं आपल्याला महानुभावांच्या लीळाचरित्रात आणि गोविंद प्रभू चरित्रात पाहायला मिळतात. आता ही रूपं आलेली आहेत, याचं कारण असं आहे, श्री चक्रधर स्वामी यांचा वावर हा प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये होता. लीळाचरित्र हा ग्रंथ एका जाग्यावर बसून लिहिलेला ग्रंथ नाही आहे, ते टेक्स्ट नाही केवळ, तो एक भ्रमण करून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन चक्रधर स्वामींनी जो आपला लढा जो सुरू केलेला आहे तो लढा लक्षात घ्या. स्वामींचा लढा हा समाजापासून आहे आणि गोविंद प्रभूचा लढा हा कुटुंबापासून आहे. विठ्ठल जोशांच्या सुनाच्या संदर्भात एक लीळा येते. विठ्ठल जोशी यांच्या घरामध्ये काही 2-3 सुना आहेत आणि त्याची सासू स्वतः दूध घेते आणि सुनांना ताक वाढते. संत तुकारामांनी याच्यावर एक अभंग थोडक्यात एक ओळ सांगतो. दूधही पांढरे ताकही पांढरे परी चवी जेवणारी जाणत. पदार्थ दिसायला दोन्ही सारखेच आहेत पण त्याच्यातली चव भिन्न आहे. दुय्यमत्व लक्षात घ्या. दूध हे पुरुषांना आणि ताक हे स्त्रियांना. बरं, स्त्रियाही कोणत्या? त्यातले त्यात सुनांना ताक. मग जेव्हा गोविंद प्रभू तिथं जातात आणि ते सुनांना त्यांच्या वाटीतलं ताक सासूला देतात आणि त्यांच्या पुन्हा वाटीत दूध वाढतात, म्हणजे इथं समानता सुरू केलेली आहे. म्हणून तर एखादी सावळेद्वारची स्त्री माझे माहेर गेले म्हणून गोविंद प्रभूबद्दल रडते. म्हणजे गोविंद प्रभू हे स्त्रियांचे मायबाप आहेत. बघा आता एक लक्षात घ्या, ज्या घटकाकडं कोणाचंही लक्ष गेलेलं नाही, जो घटक उपेक्षित आहे, वंचित आहे, ज्ञानाच्या दृष्टीनं मागं पडलेला आहे पण महत्त्वाचा आहे. कारण एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं आणि एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटा शिकतो. ही विचारधारा जे 20व्या शतकाच्या किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला स्वातंत्र्याच्या एक 100-150 वर्ष आधी या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी स्त्री चळवळ सुरू केलेली आहे, या स्त्री चळवळीचा पाया चक्रधर स्वामींच्या मूल्य विचारात आहे, या समानतेत आहे. म्हणून उपभोग्य वस्तूपासून दुय्यम स्थान देणाऱ्या स्त्रीला वेदकाळामध्ये परमार्थ मार्गातील धोंड समजलेला आहे. उद्धव गीता नावाच्या ग्रंथामध्ये भास्कर भट्ट कवी यांनी सुद्धा ते लिहिलेलं आहे. पण ते कोणाच्यासाठी लिहिलेलं आहे? साधकांसाठी लिहिलेलं आहे, सर्वांच्यासाठी लिहिलेलं नाही. जरी सर्वस्वे अनुसरली तिरी स्त्री कधी नव्हे म्हणावी आपुली. स्त्री सर्वस्वे जरी अनुसरली तरी ती कधी आपली नाही असं म्हणावं, असं भास्कर भट्ट म्हणतात. पण ती परमार्थ मार्गातील धोंड कोणासाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या अर्थानं स्वामींनी चित्रीची स्त्री न पाहावी असं म्हटलेलं आहे, त्या अर्थानं ते कोणासाठी आहे? या सूत्राचा काकू, कक्षा, भावार्थ आणि प्रकरण या पद्धतीनं त्याचा अर्थ आपण लावला पाहिजे. नाहीतर मग ते की स्वामी बाकीच्यांनी सांगितलं की स्वामींनी म्हटलेलं की चित्राची स्त्री पाहू नये, त्याचा अर्थ लक्षात घ्या. कोणासाठी आहे ते? साधकांसाठी आहे. आणि का पाहू नये ते लक्षात घेतलं पाहिजे. जे स्वामी तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया
तुम्हा ते अनोदेव राखता आणि यासी काही अनोदेवक राखता असं म्हणणारे स्वामी आणि सारंग पंडिताची खडसावणी करणारे स्वामी स्त्रियांच्याबद्दल इतके अनुदार असतील का? बिलकुल असणार नाही. म्हणून शास्त्राचा विचार करताना कालखंडाच्या बाबतीनं प्रकरणावरून किंवा मागच्या विचारावरून पुढं ते तपासून पाहणं गरजेचं असतं, तरच खऱ्या अर्थानं त्या भूमिका आपल्याला समजून येऊ शकतात. म्हणून त्याची निंदा केलेली आहे. ती कपटाची कसवटी अनहरताची महावटी पापाची उत्तर पेट नरकाचे द्वारकामिनी. म्हणजे आता ही निंदा स्त्री निंदा पाहिली की आपल्याला वाटतं महानुभाव साहित्य सगळं स्त्री विरोधी आहे. पण ही निंदा ही स्त्री परमार्थ साधनेमध्ये अडथळा आहे हे कुठंतरी मला कठियाचा दृष्टांत वाचावा लागतो. म्हणजे मला एक कठिया सर्वांना माहीत आहे. कठियाचा दृष्टांत मी फार लांबलचक ते सांगणार नाही, याच्यात वेळ घालायचा नाही आपल्याला. कठिया आहे, गुरव आहे, अष्टोप्रहर देवतेची भक्ती करणारा आहे आणि त्या स्त्रीची सावलीसुद्धा आपल्यावर पडू न देणार आहे. बघा किती कडक आहे. एके दिवशी त्याला गावात जेवायला बोलवतात, परपेट जेवतो, जाडे येतं, देव तो जो पाय आहे तो आपल्या देवतेकडे पिंडीवर पाय टोकून आणि झोपतो आणि देवाला पाय लागतात आणि तो म्हणतो एवढं मी देवाचा अष्टोप्रहर करतो, माझे पाय लागले तर देव सहन करणार नाही का? बघा इथं त्याच्या विकल्पाला सुरुवात झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून एकदा मग मोठी गोष्ट होते. मग नावडत सेवी मग आवडोनी जाय मग सांडिताही न संडे. गोष्टी कशा असतात? स्वामींचं एक एक सूत्र म्हणजे अखिल मानवजातीला दिलेलं ज्ञानामृत आहे. त्याचा जर आपण खऱ्या अर्थानं अभ्यास केला तर स्वामी किती पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ होते हे मी पुढं सांगणारच आहे. म्हणून तैसा स्त्रियाचा संगू करिता पुरुखा होय सत्वाभंगू या आर्थी पतंगू गेला गुरु मी. म्हणजे पतंगाची बी उपमा भास्कर भट्टानं दिलेली आहे की पतंग आपलं अंग सुखानं त्या मोहामध्ये पडून त्या ज्योतीला अर्पण करतो, तसं माणसाचं सत्वभंग याच्यामुळे होतं. पण तो साधकांसाठी असलेला मुद्दा आपण जर गृहस्थ आश्रमासाठी आणि वर्तमानातल्या लोकांसाठी लावू लागलो तर तिथं कुठंतरी शास्त्राचा आणि आपला विचार करण्याची बुद्धी खुंटत आहे असं म्हणल्याशिवाय राहत नाही. आता प्राचीन काळाचाच विचार केला तर प्राचीन काळापासून म्हणजे 12व्या शतकाच्या अगोदर गार्गी, लोपमुद्रा, मैथिली यांच्या कालखंडापर्यंत जर विचार केला तर याला खऱ्या अर्थानं मध्ययुगीन मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून याला तमोयुग म्हटलं पाहिजे. अंधार युग आहे. या युगामधले फारसे संदर्भ आपल्याला उपलब्ध झालेले नाहीत. म्हणजे त्या काळात स्त्रियांना अधिकार होते का, स्त्रियावर अन्याय झाला याचे फारसे संदर्भ आपल्याला उपलब्ध नाहीत. पण जे उपलब्ध संदर्भ 12व्या शतकापासून येतात त्या उपलब्ध संदर्भामध्ये लोकसाहित्याची भूमिका फार महत्त्वाची. म्हणजे महानुभावांचा एक विचारच आहे महानुभावांचं लोकसाहित्य. ज्या पद्धतीनं लोकसाहित्य हे मौखिक परंपरेनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारं हे साहित्य आहे. म्हणून एक कवी म्हणतात, इंद्रजित भालेरावांची फार सुंदर कविता आहे, मराठीचा माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर त्याची कवितेने कधीच नाही केली कदर. माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर त्याची कवितेने कधीच नाही केली कदर. ज्याला स्वतःच्या बहिणीचा कधी मुराळी नाही होता आलं त्याला कवितेचं कधीच गुराळी नाही होता आलं. पोटची पोर सासरला जाताना ज्याचा अश्रू सुद्धा ढळत नाही, पोटची पोर सासरला जाताना ज्याचा अश्रू सुद्धा ढळत नाही त्याच्या तर मरणादारी कविता वळत नाही. अशा लोकांपासून कवितेला कायमची भीती होती. कोणापासून? या वरच्या 3 लोकांपासून. अशा लोकांपासून कवितेला कायमची भीती होती. म्हणून तर कविता 700 वर्ष जात्यापुढं जिती होती. म्हणून तर कविता 700 वर्ष जात्यापुढं जिती होती. हे जिते पण माझ्या माय माऊल्यांनी जगवलेलं आहे. आम्ही जे ठेकेदार म्हणतो ना, मीच भाषा जगवलेली आहे, भाषा संस्कृती जगवण्याचं खरं काम जर कोण केलं असेल तर ते स्त्रियांनी केलेलं आहे. हे श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. त्यांच्याशिवाय हे श्रेय फार पुरुष मंडळीकडं आलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून लोकसाहित्याचा विचार करताना स्त्रियावर किती बंधनं होती
एक ओवी म्हणते बघा, हसू नको गोरे हशाचा भ्रम खोटा, पुरुषाला तिन्ही वाटा, अस्तुरीचा जन्म खोटा. एखादी स्त्री चुकून हसली, आनंदानं हसली, तिच्या मनात कुठल्याही प्रकारची भावना विकल्प नाही आहे, विकार नाही आहे, पण तिला हसू नको गोरे हशाचा ब्रह्म खोटा, पुरुषाला तिन्ही वाटा. पुरुष हसला काय, कुठे बसला काय, त्याला काही नाही, त्याला तिन्ही वाटा. अस्तुरीचा जन्म खोटा. अस्तुरी म्हणजे स्त्री. एक लेख म्हणते देवाला, लेकीचा जलम नको घालू श्रीहरी. लेकीचा जलम नको घालू श्रीहरी, रात्रंदिन तुम्हा आम्हा पुरुषाची ताबेदारी. कुठं होतीस, कुठं आहेस, केव्हा आलीस, कुठं गेलीस, रात्रंदिवस पुरुषाची ताबेदारी आहे. म्हणून लेकीचा जलम नको. लेकीचा जलम जसा गांजराचा वाफा, येड्या तुम्ही माये बापा, पिकवून काय नफा. कारण गाजर जमिनीत वाढतं, वर पाला दिसतो, पण जेव्हा योग्य होतं खायला तेव्हा गाजर उपटलं जातं, पाला तिथं टाकून देतात आणि गाजर घेऊन जातात. बी नाही, त्याला पिकवणाऱ्याला काय फायदा आहे. येड्या तुम्ही माये बापा, पिकवून काय नफा. लेकीचा जन्म कोण घातला येड्यानं, लेकीचा जन्म कोण घातला येड्यानं, दुसऱ्याच्या शेतात बैल राबवतो भाड्यानं. गुलामी लक्षात घ्या, दुसऱ्याच्या शेतात बैल राबवतो भाड्यानं. ही भावना संसारिक स्त्रियांची आहे. संसारामध्ये असताना तिच्या वाट्याला आलेलं दुःख, तिच्या वाट्याला आलेली उपेक्षा, तिच्या वाट्याला आलेली ही भावना किती गहन आहे आणि चिंतन करावं लावणारी आहे. आता धार्मिक जीवनामध्ये सुद्धा स्त्री किती बोलका विचार करते, किती प्रगल्भ विचार करते, हे महानुभाव स्त्रियांच्या अनेक ओव्यामधून आपल्याला दिसतं. देवाच्या नामाची हाय जीवाला सिसारी, अनंत काळी मग पडला विचारी. अंतकाळी मग पडला विचारी. शिसारी हा शब्द फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. गर्भारपणामध्ये शिसारी लागते, म्हणजे कोणत्याही पदार्थाकडं खायची वासना होत नाही आणि मग त्याच्यामुळं उपासमार होते. तसं जीवाला परमेश्वराच्या नामाची शिसारी लागलेली आहे आणि म्हणून परमेश्वराचं नाम घ्यावंच वाटत नाही. म्हणून दुसरी एक ओवी, उत्तरेच्या वाट सांडला पेढे खात, बाबा गेले पानं खात. पहाटच्या पहाऱ्यात गेले मंदिरात भीत भीत, मोती दिले अंगाऱ्यात. काय प्रतिभा आहे. पहाटच्या पहाऱ्यात गेले मंदिरात भीत भीत, मोती दिले अंगारात. किंवा भवाळाच्या स्त्रिया काय बोलत असतील, त्यांना ज्या इतर संप्रदायाकडून त्यांना त्यांचा छळ किंवा त्यांच्या पद्धतीनं त्यांना बोलणे सहन करावे लागत असतील, तेव्हा त्या भवाळाचा देव म्हणू नाही खरा कोठा, देव दत्तात्रय आहे सर्वाहुनी मोठा. ही स्त्रीची भावना आहे. म्हणजे तिला म्हटलं असेल कोणतरी तुम्ही भवाळाचे आहेत, म्हणजे स्वामींचंही वचन आहे. स्वामींच्या लोकांना म्हणजे भक्तांना जेव्हा बाहेरच्या समाजातले लोक छळत होते, त्रास देत होते, तेव्हा स्वामींचे ते भक्त येऊन स्वामींना सांगायचे की आम्हाला हे लोक असं म्हणतात तसं म्हणतात. स्वामींनी एक उत्तर दिलेलं आहे, एक सूत्र आहे, एका सुखासाठी साता पाचाचा सासुरवास साहीजे, माम ईश्वाचा पती परमेश्वर त्यानेच धरणे मांडले, असं ते जगाचा सासुरवास साहीजे की. जे एक स्त्री स्वतःच्या पतीच्या सुखासाठी सगळ्या सासू सासरा ननंद भावजया या सगळ्यांचा सासुरवास सहन करते, मग मी विश्वाचा पती परमेश्वर त्यानं धरणं मांडलेलं आहे, तर जगाचा सासुरवास साहीजे की. जग म्हणणारच आहे. पण स्वामी अजून आधार देतात. त्या भक्तांची वास कोणी पाहू नये म्हणतात. आम्हाला जुनी कोणी छळत असतील, मा याच्या पाठीमागं मी आहे आणि यांना जर त्रास दिला मग मी जर कोपलो तर मा काय होईल, मग तुमचं काय होईल. हे शास्त्र इतकं प्रगल्भ आहे, इतकं प्रचिती देणारं आहे, इतकं वस्तुनिष्ठ आहे, इतकं विज्ञाननिष्ठ आहे की ते वाचलं की श्री चक्रधर स्वामींच्या विचार आणि कार्याची आपल्याला कल्पना येते. जे स्वामींचा जो दृष्टिकोन आहे स्त्रियांकडे बघण्याचा, की तो किती प्रचंड विद्वान आहे.
1945ला युरोपामध्ये सिमॉन द ब्रुआ नावाच्या एका लेखिकेनं एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं द सेकंड सेक्स. जगामध्ये स्त्रीवादी साहित्याला सुरुवात झाली आणि स्त्रीवाद फेमिनिझम समोर आला. अहो 850 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया ऐसे येथ काही नाही असं स्पष्ट शब्दात सांगणारे श्री चक्रधर स्वामी, मला वाटतं खऱ्या अर्थानं या भारतात नाही या विश्वात खऱ्या अर्थानं स्त्रीवादाची सुरुवात जर कोण केली असेल तर स्त्रीवादी चळवळीचे जनक हे चक्रधर स्वामीच आहेत. ते समजून सांगतात स्त्रीला, बाई माय बाप गुरु सासू सासरा भ्रतारू हे स्त्रीचे गुरु, येणे म्हणतले तैसेच कीजे. सासू सासरा माय बाप आणि पती आणि गुरु यानं जर म्हटलं तसं वागावं संसारामध्ये, संसार कडला जातो. यांचं ऐकलं नाही की संसार मोडतो. मग ठरवायचं आहे आपण ऐकायचं की नाही ते. म्हणजे बघा तुम्ही 8व्या शतकामध्ये 850 वर्ष 12व्या शतकामध्ये लज्जा रूप धर्म स्त्रियाशी लक्षण केला रक्षण की गा. दरळबाईसा नावाची एक स्त्री आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्वामी अरण्यग्रामला आहेत, मंदिरामध्ये बसलेले आहेत, पूर्वाभिमुख आसन आहे, बाजूला एक खळाळता ओढा आहे. त्या बाईचं दळबराईचा नावाच्या स्त्रीचं अंग सगळं घामेजलं, उन्हातून आली बिचारी आणि त्या तिथंच ओढ्यामध्ये हातपाय धुवू लागली. स्वामीने तिची हे केलं म्हणजे त्याला खडसावलं. हे काही बाई, हा अवघा समाज म्हणजे हे सगळे माणसं इथून पाहत आहेत आणि तुम्ही असं उघड्यावर हातपाय धुताय, हे करू नका. मला वाटतं संपूर्ण वस्त्र परिधान करा, हे 850 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. त्याचं जर अवलंब माझ्या मूल्यव्यवस्थेमध्ये आजच्या काळात झालं तर अन्यायामध्ये किती कमतरता म्हणजे किती अन्याय होतील की नाही, होणारच नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्याला एक प्रमाण लागेल. का असं सांगितले असेल याचा विचार आपण घडीवर केला पाहिजे. अज्ञान फेडलं स्वामींनी स्त्रियांच्या जीवनातलं. एकदा आबाईचा स्वामींना विचारते, अनंत सुताच्या दिवशी ते सुताचा अनंत करते देव. मग त्यांना स्वामी सांगतात, त्यांची अंधश्रद्धा फेडतात, बाई हे काय जी हा अनंतू काही सुताचा 16 धातूंचा, बाई अनंत तो अनंत की. परमेश्वर काय अशा एखाद्या वस्तुरूपात आहे का, एखाद्या सुताचा आहे का, एखाद्या चित्राचा आहे का, एखाद्या धातूचा आहे का, मातीचा आहे का. ते सांगितलं की चित्रीचा नव्हे, मातीचा नव्हे, लाकडाचा नव्हे, परमेश्वर अनंत आहे. अनंत परमेश्वराची व्याख्या श्री चक्रधर स्वामींनी केलेली. बाईसांनी एकदा स्वामींना विचारलं, बाई बाबा विखो काही पाप, शरीर सुख काय पाप आहे का. विज्ञाननिष्ठ उत्तर चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे, बाई पाप तरी नव्हे परी धर्मापासून ऐसा निरूपण काढी. त्याच्यामध्ये पाप नाही आहे, कारण दोन्ही त्या सुखाची संकल्पना त्याच्यात आहे, पण त्याच्यापासून मात्र व्यक्ती जीव धर्मापासून जातो. आणि याचं उत्तम उदाहरण कठियाचा दृष्टांत आहे. इतुके उरले हा शब्द सगळं काही सांगून जातो. एक कठिया अष्टोप्रहर देवतेची भक्ती करणारा माणूस एका चुकीच्या वर्तनानं स्त्रीची सावली सुद्धा पडू देत नाही आणि पुन्हा सावली पडल्यानंतर मग ती स्त्री येते, त्याच्यासाठी चांगलं चुंगलं काढून ठेवते, झाडलोट करायला लागते, त्यांचा संबंध येतो, त्याच्यातून त्यांना अपत्य होतात, ते अपत्य त्याच मंदिरामध्ये घाण करतात. गावातले महाजन येतात, त्यांना सांगतात की कठी हो आता तुम्ही लेकरूवाळे झाला ती गावात घर बांधा. मग ते गावात घर बांधतो. अष्टोप्रहर देवतेची भक्ती करणारा माणूस मग गावात घर बांधल्यानंतर त्या सगळ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजाला जातो, काम करतो. कधीच तरी त्या रस्त्यानं गेला तर मंदिरातही जात नाही बरं, बाहेरच चपला सोडतो आणि जय देवी म्हणतो. स्वामी म्हणतात इतुके उरले, इतकं उरलं बाबा. अष्टोप्रहर देवतेची म्हणजे देवाची भक्ती करणारा माणूस एका चुकीमुळं, म्हणजे मग याचा अर्थ असा धरायचा का आपण गृहस्थ आश्रमी यांनी चुका कशा असतात आणि त्या केल्यामुळं पुढं काय होतं हे समजून सांगण्याची जी
दृष्टिकोन आहे ते श्री चक्रधर स्वामींचा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे 12व्या शतकामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये जी जी विधानं झालेली आहेत किंवा सूत्र सांगितलेली आहेत, बाबा विखो काही पाप, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की बाई व्रताचे धर्म जीविताप्रती कैसे सांगावे. महदायीशेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेले त्यांनी की माणूस एखादा मेला त्याला मरताना कसं होतं हे जिवंतपणे कसं सांगता येईल. काही लोक आपण उदाहरणच मागतात, मग सांगा आहे का ईश्वर, आता त्याला सांगायचं कसं, म्हणजे आहे की नाही सांगायचं कसं, काही मुठीत धरून ठेवता येईल. सुगंध आहे तर नाकाला कळतोच ना, याच्यामध्ये वीज आहे त्याच्यानं पंखा फिरतोच ना, दिसत नाही वीज पण हात लागल्यानंतर उघडा वायर असला तर शॉक लागतोच ना. आता हे प्रचिती घ्या. या संप्रदायाचं काही काळ नाव प्रचितीपंथ असले म्हटलेले, देवतीला म्हटलेले स्वामींनी. दुसरा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. शुची अशुचीच्या कल्पना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पूर्वी होत्या, काही प्रमाणात त्या आजही आहेत. शुची अशुची म्हणजे शुद्ध अशुद्धपणा, त्यालाच आपण विटाळ म्हणू. ही जी विटाळाची विकल्पाची संकल्पना आहे ती श्री स्वामींनी ती काढून टाकलेली आहे. एकदा उमाईसा अस्पृश्य झाली म्हणजे ऋतुप्राप्ती झाली तिला, आणि ती स्वामीच्या दर्शनाला आल्यानंतर दुरून दंडवत केला आणि स्वामींनी विचारलं, हे काही बाई आज येतं नमस्कारू नाही, म्हणजे आज दंडवत घातला नाही. जी जी म्हणजे मला ऋतुप्राप्ती झालेली आहे. स्वामींनी सांगितलं, बाई याचा विकल्प मनात आणू नये. शरीराचे 9 द्वार, काना मळू ये, डोळ्या चिपडे येती, नाका शेंबुडी ये, तोंडा लाळ येती, ऐसाही एक धातू स्त्रावे मग निवर्ते. किती विज्ञाननिष्ठ भूमिका आहे लक्षात घ्या. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांना विटाळात बाजूला बसवण्याची, अस्पृश्य लेखण्याची जी पद्धत होती ती श्री चक्रधर स्वामींनी त्या काळात मोडून काढली. काळाचा हिशोब लक्षात घ्या. आज आपल्याला त्या घटनेचं काही वाटत नाही, पण त्या काळाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ती घटना किती महत्त्वाची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्त्रियांच्या मनातला कमतरता, त्यांच्या मनामध्ये असलेला न्यूनगंड स्वामींनी काढला आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला आहे. त्यांना आत्मनिर्भर केलेलं आहे. आत्ताच्या भाषेमध्ये जी जिज्ञासा तयार झाली, या मराठी भाषेला पहिली कवयित्री मिळाली ती केवळ गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी म्हणून मिळालेली आहे. की तुम्ही करू शकता, बाई पुरुष मनुष्य मात्र होऊन असावे. काही व्हायचं नाही, बाकी प्राध्यापक व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही, डॉक्टर व्हायचं नाही, आधी काय व्हायचं आहे, मनुष्य व्हायचं आहे. आणि भल्या भल्यांना ते होताच आलेलं नाही, म्हणजे भल्या भल्यांना होताच आलेलं नाही. मनुष्य माणूस म्हणून जगताच आलेलं नाही समृद्ध पद्धतीनं. म्हणून माणूस व्हायला स्वामी का सांगतात, मनुष्य मात्र होऊन असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, सौंदर्य, गुण हे सगळे नष्ट होणारे आहेत, फक्त माणूस होणं महत्त्वाचं आहे. म्हणून माणूस करण्यासाठी स्वामींनी लढा दिलेला आहे. हे एकदा महदंबा काहीतरी प्रश्न विचारते, त्यावर स्वामी म्हणतात, म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी येत काही पुसतीच असे. आता मला सांगा, ज्या काळामध्ये धर्मचर्चा, संन्यास घेण्याचा अधिकार किंवा वेद या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रियांनी हातच घालायला नको होतं, तर अशा स्त्रिया स्वामींना प्रश्न विचारतात आणि स्वामी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात, त्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत करतात आणि त्यांना प्रवर्त करतात. तुम्हाला सांगतो, वेदकालीन शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर वेदकालीनामध्ये धर्माची चिकित्सा करायची नाही असं सांगितलं. हे आहे, हे असं आहे, हे असंच आहे. पण स्वामींनी ज्ञानाची काय व्याख्या केली, जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. म्हणजे जी मूळ संकल्पना आहे ती नाही सोडली पाहिजे. इथं वस्तुनिष्ठता आहे. कवितेमध्ये 2 अधिक 2 काही होतात, कवी कुठेही आपल्या मनाला कल्पू शकतो, पण शास्त्रामध्ये 2 अधिक 2 बरोबर 4च होतात. भारतात 4च होतात, अमेरिकेत 4 होतात. असं कुठं झालं आहे काय, फक्त भाषेचा फरक आहे. अमेरिकेत 2 अधिक 2 बरोबर 5 होतात असं नसतं. शास्त्र बदलत नाही, ते वस्तुनिष्ठ असतं. आणि वस्तुनिष्ठता ही विज्ञाननिष्ठ असते, ती ऑब्जेक्टिव्ह असते, ती डिस्क्रिप्टिव्ह नसते. म्हणून हे जे विचार आहेत ते विचार सांगत असताना त्यांनी सांगितलं की
मातेचे प्रेम ते नैसर्गिक. बघा, जगामध्ये प्रेम जर कोणाचं श्रेष्ठ असेल तर ते मातेचं प्रेम आहे. बाकीचं प्रेम आता मी सांगत नाही. बाकीचं आजकालचं प्रेम गिफ्टसाठी बदलतं. म्हणजे प्रेमामध्ये व्यवहार आला की तिथलं प्रेम नष्ट होतं. एक उदाहरण देतो मी तुम्हाला की कसा व्यवहार येतो प्रेमामध्ये. प्रेमात व्यवहारच येतो कसा. आई बाळाला घास भरवल्यानंतर त्याचं मुख म्हणजे तोंड आपल्या पदरानं डायरेक्ट पुसते, किंवा त्याला रोज आंघोळ घातल्यानंतर त्याचं गंध पावडर करते, त्याला पावडर लावते, काळा टिक्का लावते दृष्ट लागू नये म्हणून, आणि त्याला सुचिरभूत करते, चांगलं त्याला स्नान वगैरे घालून करते. मग हीच क्रिया, तोंड पुसण्याची क्रिया, ब्युटी पार्लरमध्ये आपण गेल्यानंतर किंवा सलूनमध्ये आम्ही गेल्यानंतर तेच होतो. तो माणूस करतो आपलं सगळं, आपल्या तोंडाला क्रीम लावतो, तोंड धुतो, पुन्हा चांगल्या रुमालानं टॉवेलनं, आपलं क्रिया सारखीच आहे. पण एका क्रियेमध्ये, पहिल्या क्रियेमध्ये प्रेम आहे, दुसऱ्या क्रियेमध्ये व्यवहार आहे. जिथं देणं घेणं होतं तिथं प्रेम नसतं. प्रेम कुठं आहे? अपेक्षाच नाही. प्रेम काय? दिलं, अपेक्षाच नाही. ते दिलेलं आहे तेच प्रेम आहे. त्याच्याकडून काही घेतलं की दिलं आणि घेतलं, हे प्रेम कुठे आहे? मग व्यवहार झाला ना तो. जे व्यवहार सोडून जर कोण वागत असेल या जगामध्ये तर ती आई वागते. म्हणून स्वामी म्हणतात मातेचे प्रेम ते नैसर्गिक. जे ही जी भूमिका स्वामींच्या ठिकाणी आहे, तर दुसरी एक अंधश्रद्धा ते फेडतात. एकदा महदाईचा स्वामींना विचारते की जीजी मी वाराणसीला जाईन म्हणते. वाराणसी म्हणजे त्या काळातलं सगळ्यात मोठं धर्मपीठ या अर्थानं, बरं का. स्वामी म्हणतात तिथं काय? नाही, एकदा जन्माला आल्यानंतर वाराणसीला जाणं गरजेचं आहे असं ती म्हणते. लिहिण्यात आलेलं आहे का? मग आपलं जे पाप झालेलं आहे ते आपण वाराणसीला जाऊन फेडू असं म्हणते ती. स्वामी त्यांना प्रश्न करतात, बाई येथ पाप कीजे ते वाराणसी जाऊन फेडीजे. वाराणसी पाप कीजे ते का फेडीचे? म्हणजे तिथंच काही पाप झालं तर कुठं फेडायचं? पहा, तुम्ही विचार करण्याची भूमिका पहा, किती विज्ञाननिष्ठ आहे. ही विज्ञाननिष्ठ भूमिका मला स्वामींच्या अनेक विचारामधून दिसते. आता मला दुसरा मुद्दा या ठिकाणी अजून स्पष्ट करावा असा वाटतो, तो असा की श्री चक्रधर स्वामी यांच्या परिवारात ज्या स्त्रिया होत्या त्या कोण स्त्रिया होत्या? सगळ्यात जास्त संदर्भ लिहायचे जे आलेले आहेत ते आलेले आहेत नागूबाईसा किंवा नागांबिका किंवा बाईसा, ज्याला स्वामींनी सगळ्या जवळपास बऱ्याच स्त्रियांना आपल्या आपण प्रासादिक नावं दिलेली आहेत, तो पण नावं दिलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं नाव असं आहे, नागांबिकाला ते बाईसा म्हणतात. बोनेबाई, बाईसा, बोनेबाई, आबाईसा म्हणजे आचार्यांची आई, उमाईसा आचार्यांची सख्खी बहीण, महदाईसा आचार्यांची चुलत बहीण, लखुबाईसा, सोबागा, माईबाई म्हणजे शांताबाईसा वसमतकर, तिच्या 2 मुली एल्लाईसा आणि जसमाईसा, सारंग पंडिताची पत्नी उमाईसा, आऊसा थाळनेरकर, सादाईसा, देवमती पैठणकर आचार्यांची पत्नी गंगाईसा, द्रळबाईसा, नागांबिकांची शिष्या हासूबाई, अशी कितीतरी मला लीळाचरित्रामध्ये नावं सापडतात जी 1330च्या अगोदरची आहेत. म्हणजे यांचं दुःख मी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे तुम्हाला. आता हे घेतल्या स्त्रिया त्यांचं दुःख सांगणार आहे. तेलीन आहेत. तेलंगणामध्ये जेव्हा स्वामी जातात तेव्हा ती तेलीन आहे, माळीन आहे. एवढंच नाही तर सामान्य स्त्रिया आहेत, वेश्या आहेत. त्याच्यामध्ये एक ठाकुराची पत्नी आहे, वामन पेंदी भार्या आहे, रायरची लीळा आहे, आणि योगिनी आहेत. भर्तहरीची पत्नी मुक्ताबाई, तपस्विनी मुक्ताबाई, जिची भेट सालबर्डीच्या डोंगरात स्वामींची. बाई कैसी बाई निराहा तापस, असं स्वामी तिचं अत्यंत गौरव उद्गार पद्धतीनं वर्णन करतात. चुंबळगिली नखे म्हणजे नखाच्या चुंबळी झालेल्या, केश बुटा म्हणजे हे जटा जे आहेत भूमीला टेकलेले आहेत.
तिचं वर्णन जर तुम्ही ऐकलं, शेवाळले दात, ते हे वर्णन जे आलेलं आहे तिच्या तपश्चर्येची स्वामी काय करतात, प्रशंसा करतात. प्रत्येक स्त्रीला समजा एकदा स्वामी झोपलेले असतात आणि साधाईसा येते आणि हिंगणी नावाचं एक साधं फूल असतं बघा, काटेरी झुडूप असतं, त्याचा थोडा थोडा सुगंध असतो, पिवळ्या रंगाची ती फुलं असतात, छोटी छोटी गावरान फुलं म्हणतो आपण, बॉर्डर लावण्यासाठी त्या झाडाचा वापर होतो. ती फुलं तोडते आणि स्वामींच्या वक्षस्थळावर, म्हणजे स्वामी झोपलेले असतात त्यावरती टाकते. तितक्यात बाईसा येतात आणि पाहतात तर मी अशी पूजा कोण केली म्हणून त्या बाईसा साधाईसीला शिव्या घालतात, घागरा बांधतात. त्यावेळेस स्वामी काय म्हणतात, ती पूजा करताना स्वामी साधाईसीला म्हणतात, बाई देवा सुवर्ण फुले पूजताय, म्हणजे देवाची पूजा तुम्ही सुवर्ण फुलानं, हिंगणीसारख्या अत्यंत छोट्या फुलांना ते सोन्याच्या फुलाची उपमा देतात. जोमाईसा सुंदर नृत्य करते तर स्वामी तिच्या नृत्यातल्या चुका सांगून तिला नृत्य करायला सांगतात. आबाईसा सुंदर अशा प्रकारच्या रंगमाळिका म्हणजे रांगोळ्या काढते, तिला मोर तिच्याकडून मोर चित्तारून घेतात. महदाईसा सुंदर अशा प्रकारच्या ओव्या गाते तर त्यांच्याकडून गोमतीये तिरीर ही जी ओवी आहे, एकदा महदाईसा जात्यावर बसल्यानंतर ओव्या गाते आणि स्वामी तिला म्हणतात की या ओव्या तर बहीण आणि भावासाठी गायल्या जातात, मायबापासाठी गायल्या जातात, तुम्ही या ओव्या कोणासाठी गात आहात? त्यावर महदाईसा उत्तर देते, गोसावीच बापू, गोसावीच भाऊ, गोसावीच साजनी होत. म्हणजे सर्वज्ञांना ते बहीण भावाचा दर्जा देतात. ते इतकी प्रगल्भता, इतकी विचारामधली एकतानता आपल्याला त्यांच्या विचारामध्ये दिसून येते. 1330 नंतरच्या काही स्त्रिया मला स्मृतीस्थळामध्ये किंवा आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसून येतात. त्याच्यामध्ये कमळाईसाचा धावा ज्यांनी लिहिला आहे त्या आचार्य कमळाईसा, त्याच्यानंतर धाडी नागाईसा आणि नाथ नागाईसा, अशा 2 नागाईसा. नाथ नागाईसा म्हणजे महेश्वर पंडिताची मुलगी, आचार्यांची नाथ, ही नाथ नागाईसा. दुसरी एक नागाईसा जी धाडी नागाईसा, हिराईसा जी दामोदर पंडिताची पत्नी आहे. या हिराईसेला हिचे हिराईसेबद्दलचं एक स्मृतीस्थळामध्ये फार सुंदर आठवण आलेली आहे. ती अशी आहे की हिराईसा सर्वसंग परित्याग करून संन्यास धारण करते आणि दामोदर पंडित मात्र पाठीमागे राहतात, त्यांनी संन्यास घेतलेला नसतो. मग जेव्हा हिराईसा त्यांना सांगते की तुम्ही सुद्धा संन्यास घ्या, तर ते म्हणतात आता मुलाचं लग्न झाल्यावर घेऊ. त्याच्यानंतर पुन्हा ती हिराईसा आपल्या पतीला खडसावते, जिये चुलीची खीर खादली, ती चुलीची काही राख खाल. आता बस झालं ना, ज्या चुलीवर शिजलेली खीर खाली त्या चुलीवरच्या आता काय राख खायची बाकी आहे का शिव्या? आता या इकडं. अशा पद्धतीनं त्यांची खडसावणी करतात आणि स्वतःच्या पतीला संन्यास घेण्याला सांगतात. अशा प्रकारची ही दामोदर पंडिताची धीट असलेली हिराईसा. कटक देमाईसा, राजा रामदेवरायाची पत्नी कामाईसा, एकपाटी प्रज्ञा असलेली हिराईसा. महदंबा साहित्यकार स्त्रिया ज्या आहेत महानुभावांच्या, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला त्यांचं नाव येतं, ती मराठी साहित्यातली आद्य कवयित्री महदंबा. या महदंबेच्या नावावर महदंबेचे धवळे आहेत, गर्भकांड काही ओव्या आहेत, मातृकी रुक्मिणी स्वयंवर आहे. या ग्रंथाकडे तुम्ही जर अभ्यासना स्त्रियांनी निश्चितपणे पाहायला पाहिजे. मातृकी रुक्मिणी स्वयंवर या ओव्यांकडे तुम्हाला सांगतो, ह्या सर्व ओव्या पहिल्या मराठीतल्या अक्षरापासून सुरू होतात आणि शेवटच्या अक्षरापर्यंत आहेत. अत्यज्ञ हे इतकी त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. साकाईसा काही ओव्या गाताना दिसतात, देमतीच्या काही ओव्या आहेत, नानकबाई काही ओव्या गातात, शांताबाईसाच्या ओव्या तर राघवमुनींनी प्रसिद्धच केलेल्या आहेत. कमळाईसाचा धावा आहे. एक पाठी प्रज्ञा असलेली हिराईसा आहे, तिनं नंतर लीळाचरित्र खालसेयाच्या धाडीत नष्ट झाला, तो तिला पाठ होता आणि त्याच्याहूनच मराठीतला पहिला पिढी पाठ किंवा ज्याला हिराईसा पाठ म्हणतो तो समोर आला. त्याच्यानंतर 1818 नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या कालखंडाच्या अगोदर, इंग्रजांच्या सत्तेच्या आसपास, म्हणजे 1818ला पेशवाईचा अस्त झाला आणि भारतामध्ये इंग्रजांची सत्ता आली. त्या कालखंडानंतर आतापर्यंत त्याच्यामध्ये लक्ष्मी रत्नाकर आहेत, मोतीबुवा अमृते, हे मोतीबुवा जरी नाव असलं तरी त्या स्त्री आहेत, त्यांच्याकडं काही काळ महंती होती. त्याच्यानंतर डॉक्टर उषा मा देशमुख आहेत,
अनुजा कुंदप आहेत, डॉक्टर वंदना थिगडे आहेत, डॉक्टर स्मिता ठाकरे आहेत, डॉक्टर कल्पना मेहेरे आहेत, डॉक्टर सुशीला सोलापुरे आहेत, डॉक्टर मंगला पठाडे आहेत, डॉक्टर सुमन बेलवणकर आहेत, डॉक्टर दीपा जोशी आहेत, डॉक्टर शुभांगी गोरे आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर वसुधा जोशी आहेत. सध्या संशोधन करीत असलेल्या काही स्त्रिया आहेत, ज्यांनी त्या तेजस्विनी कपाटे आहेत, सोनाली नागापूरकर आहेत, माया धुमाळ आहेत, रुपेश चव्हाण, रुपाली गाडेकर, अनेक महानुभाव साहित्याचे जे साधक आहेत त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे. पण त्याच्याही पेक्षा स्त्रियांनी या क्षेत्रामध्ये काम भरपूर प्रमाणात केलेलं आहे. आता 3 मुद्दे या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं की श्री चक्रधर स्वामी यांच्या काळातील स्त्रिया, नंतरच्या आचार्यांच्या नंतरच्या काळातील स्त्रिया आणि आधुनिक काळातील स्त्रिया. आता या सगळ्यांचा एक आपल्याला असा पट मांडता येतो की महानुभाव साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा आणि लोकसाहित्याचं काम हे जे व्हायला पाहिजे होतं ते त्या पद्धतीनं झालेलं नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आणि अनेक विषय असे आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला आता सखोलतेनं पुढे जावं लागेल. त्याच्यामध्ये बघा, एक काही मुद्दे मी तुम्हाला मांडतो की स्वामींनी स्त्रियांसाठी, आपण सगळ्या साहित्याचं परिशीलन जेव्हा करतो तेव्हा चक्रधर स्वामींनी स्त्रियांना जे आत्मनिर्भर केलं, मग त्याचा आत्मनिर्भरतेच्या पाठीमागं काय आहे की पहिल्यांदा त्यांनी समानता दिलेली आहे, समान अधिकार दिला. दुसऱ्यांदा काय केलं, त्यांनी पुरुष आणि स्त्री असा लिंगभेद मानलेला नाही, म्हणजे बघा जेंडर इश्यू त्यांनी ठेवलेलाच नाही. तिसरं, त्यांनी कमी जास्त म्हणजे दुय्यमत्व मानलेलं नाही, म्हणजे घरामध्ये स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, सगळ्यांना जीव मानलेला आहे, सगळ्यांना सगळे जीव सारखेच. मग त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केल्या, स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणलं, म्हणून त्या आत्मनिर्भर झाल्या, त्या बोलू लागल्या, चर्चा करू लागल्या. धेमतीसारखी स्त्री जेव्हा वामदेवाकडं गुरु करण्यासाठी जाते आणि त्यांचा जो अवतार पाहते तेव्हा तिला असं वाटतं की गुरु मला कसा असावा, ज्याच्याजवळ मला चर्चा करता यावी, माझ्या मनातल्या शंका मला त्याचं निरसन करता यावं, असं गुरुत्व देमतीला अपेक्षित आहे. आणि मग तिची मैत्रीण लखुबाईसा जेव्हा स्वामीकडे तिला घेऊन येते आणि मग स्वामींच्या सहवासात आल्याच्या नंतर स्वामीला ती गुरु करून घेते, ही देमती अत्यंत प्रगल्भ आहे. बघा, देमतींच्याबद्दल फार कमी लीळा आहेत, पण एकदा सावळेद्वारला स्वामी घोड्यावर बसून जात असतात. बघा शिष्टाचार कसा सांभाळावालाचा असतो जीवाने. आता आपण मोठा माणूस आला तरी उठत नाही, शिष्टाचार काय असतो. स्वामींच्या सहवासात आलेल्या सगळ्या स्त्रिया किती विचारानं, आचारानं, वागणुकीनं आणि चारित्र्यानं संपन्न आहेत याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वामी घोड्यावर बसलेले आहेत, देमती घोड्याच्या बाजूला चालायला लागलेले आहेत. स्वामी म्हणतात, देमती तुम्ही घोड्यावर बसा. आणि मग देमती आपला हात घोड्याच्या पाठीवर ठेवते, म्हणजे जीजी आता झाले ना, म्हणजे बसल्यासारखं झालं ना, माझा हात आहे. स्वामी त्यांची स्तुती करतात की म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठांच्या सोबत वावत असताना कसं वागलं पाहिजे, कसं उठबस असली पाहिजे. त्याचे उठणे बसणे न वाया जाय, उठणं बसणं सुद्धा वाया जात नाही पाहिजे. म्हणजे किती सूक्ष्मता आहे आचारामध्ये. आणि एवढं करून स्वामी सांगतात की देव कोणाचा. बाईसा विचारतात, बाबा देव काही गुरुवाचा, म्हणजे मंदिरातल्या पुजाराचा देव आहे का. स्वामी सांगतात, बाई देव अनुसरली याचा देव. कोणाचा देव आहे, जो अनुसरण करील त्याचा देव आहे, आचरण करील त्याचा धर्म आहे. आचरेत याचा धर्म. आता मला वाटतं याच्यापेक्षा फार काही सांगायची गरज नाही. आचरण जो करेल त्याचा धर्म आहे. मग किती सोप्या पद्धतीनं, किती साध्या पद्धतीनं प्रत्येक सूत्राला दृष्टांत देऊन ते सूत्र समजून सांगण्याची कल्पना 12व्या शतकामध्ये या महानुभाव संप्रदायानं सुरू केली. आणि ती सुरू करताना ज्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, तो दर्जाच मुळात लीळाचरित्र आणि गोविंद प्रभू चरित्रातील या अस्खलित समाज चित्रणाहून मिळालेला आहे. म्हणजे हे चरित्र मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात सांगितलं की हे दोन्ही चरित्र ग्रंथ बंदिस्त स्वरूपात लिहिलेले नाही आहेत. हे समाजातल्या प्रत्येक घटकाचं मूल्यमापन करणारे आहेत. म्हणजे ही जी मूल्यमापनाची स्थिती आहे
तीच मूल्यमापनाची स्थिती तुम्हाला महानुभाव साहित्यात दिसते. धार्मिक राजकीय स्वातंत्र्य स्वामींना बहाल केलेलं आहे. स्वामींनी वंचित, उपेक्षित, अनाथ स्त्रियांचे दुःख त्यांनी हरण केलेले आहे आणि त्यांचे मायबाप ते झालेले आहेत. अनेक स्त्री, नाथोबाकडून त्यांनी एका स्त्रीचं बाळंतपण सुयर करून घेतलेलं आहे. गोविंद प्रभूंनी स्त्रियांचं बाळंतपण केलेलं आहे. म्हणजे आता मला सांगा, ही जी दुःख किंवा त्यांना सहकार्य करण्याचे हे बोलतो नाही, कृतीतून केलेलं आहे. नुसता विचार नाही सांगितला, आचार तसा सांगितलेला आहे. म्हणजे करील तरी होईल की गा, पुरुषी प्रयत्नी दैवाचे साह्य. एकदा उमाईसा असंच दुपारच्या वेळेत जेवण करून झोपलेली असते. स्वामी पाहतात आणि स्वामी तिला सांगतात, हे काही बाई, धाये तव खाईजे, पाहे तव निजीजे. म्हणजे जेव्हा पाहिलं तेव्हा खाता आणि झोपता, ऐसे न कीजे की बाई, असं करू नका. म्हणजे आपल्या शिष्यांनी दिलेल्या विचारावर किती चांगल्या पद्धतीनं अनुसरण त्याचं केलं पाहिजे याचा ते वस्तुपाठ निरूपण आपल्या शिष्यांना कायम देतात. कोणी चुकला तर त्याला शिक्षासुद्धा करतात आणि कोणं चांगलं काही केलं तर त्याचं स्तुती करायलासुद्धा स्वामी मागं पुढं पाहत नाहीत. अनेक स्त्रियांचे मायबाप होऊन त्यांनी काम केलेलं आहे. वेश्येलासुद्धा भक्तीचा मार्ग खुला करून दिलेला आहे. संन्यास धारण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तर स्त्रीला संन्यास घेण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं, पण चक्रधर स्वामींच्या काळामध्ये त्यांनी महदाईशेला सांगितलं आणि महदाईशेलासुद्धा संन्यास दिला. विटाळ पाळला नाही. म्हणजे स्त्रियांच्याही बाबतीत आणि पुरुषांच्याही बाबतीत. एकदा दादोस स्वामींना विचारतात, दादोस म्हणजे स्वामींचे पहिले भक्त रामदेव, स्वामींना विचारतात, जी म्हणजे मला एक विचारायचं होतं. स्वामी म्हणतात, विचारा. की आमच्या इकडं दैवत म्हणजे काय तर विटाळ, त्याला देवक म्हटलेलं आहे, दैवत नाही देवक. आमच्याकडे विटाळ पडलेलं आहे, माझ्या कुटुंबातलं कोणीतरी मरण पावलेलं आहे, तर तुमच्यासाठी मला अन्न आणायचं होतं. बघा, जे आपल्याकडं सुद्धा सुतक पडलेल्या कुटुंबातलं 10 दिवस घेत नाही, म्हणजे वैदिक पद्धतीनं. मग स्वामीला विचारतात तो, स्वामी म्हणतात तसं काही नाही, अन्नदान करायचं ना तुम्हाला, तुम्ही घेऊन या, आम्ही ते काही मानत नाही. म्हणजे या पद्धतीनं जे किती सरळ पद्धतीनं ते विचार करणारे आहेत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला हेही थोडक्यात तुम्हाला नंतर सांगतो. पण मुळामध्ये त्यांनी विटाळ पाळले नाही, स्पृश्य अस्पृश्यता पाळली नाही, सुची अशुच्या कल्पना मानल्या नाहीत, मनाच्या शुद्धतेला त्यांनी वाव दिलेला आहे. एक कवी असं म्हणतो, मन मैला तो ईश्वर के गुण गाने से क्या फायदा. मन मैला तो ईश्वर के गुण गाने से क्या फायदा, ना किया कुछ परहेज तो दवा खाने से क्या फायदा. हे कुठंतरी तुम्हाला आपल्याला एक संत कबीराकडे जावं लागतं. नाहे धोये तो क्या हुआ, मन में मैल समाये, मीन सदा पाणी में रहे, धोये बासना जाए. अहो, नुसती आंघोळ केल्यानं काय होणार आहे. मनाचे कल्प, मनातले विकल्प, मनातल्या वाईट गोष्टी, खराब गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. अहंतेचे मूळ स्कंदी, म्हणजे मुळापासून अहंकार, एरवी अंकुर फुटती. काढून टाका अहंकार, नष्ट करून टाका अहंकार. मी फार मोठा आहे, नष्ट करा. माणूस व्हा, सामान्यपणानं जगायला शिका. इतके साधे विचार आपण ज्याला म्हणतो ते किती प्रगल्भ आहेत हे आज आपल्या काळाला आपल्याला दिसून येतं. समताधिष्ठित समाज रचनेसाठी आग्रह धरलेला आहे, जाणीवपूर्वक, की समाजातल्या सगळ्या स्तराला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे समाजामध्ये वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, श्रेष्ठ कनिष्ठत्व होतं, उच्च नीच होतं, हे सगळे जीव सारखे आहेत. ही संकल्पना म्हणजे काय. सशाला सुद्धा महात्मा म्हणणं तुम्हाला मला शक्य आहे का सांगा. महात्म्याला महात्मा म्हणणं झालो आपण. हे किती छोट्या जीवाला सुद्धा तुमचे निमुंगी रांड न व्हावी. किती अत्यंतिक अहिंसा आहे, किती अत्यंतिक अहिंसा आहे. ही अहिंसा श्री चक्रधर स्वामींनी समाजाला दिलेली आहे. वेदांनी नाकारलेले सर्व अधिकार स्त्री शूद्रांना दिले व क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवलेली आहे.
जी या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला, काय करू नये स्त्रियांनी, मासिक धर्मात विटाळ पाळू नये, शुची अशीची कल्पना मोडून काढल्या, त्याच्यानंतर स्त्रियांच्या गुणकर्तृत्वाचे कौतुक केलं, विधवांचं कष्टमय जगणं जे होतं ते कष्टमय जगण्याला आधार दिला. विधवां स्त्रियांच्या बघा, स्वामींच्या परिवारात आलेले सगळे जीव, मग ते स्त्री असो की पुरुष असो, ते कोणत्या ना कोणत्या दुःखानं ग्रासलेलेच आहेत आणि स्वामींनी त्यांना घडवून मडवून असं नीट केलेलं आहे. बघा तुम्ही, असा सुखाशिरी जीव कोणी नाही, कोणी ना कोणी आत्महत्या करायला निघालेलं आहे. शांताबाईसा सारखी स्त्री आत्महत्या करायला निघालेली, एकीशी पोटी बांधीनं एक पाठी बांधीनं आणि समुद्र आतुरी गेलं, म्हणजे असं म्हणणारी शांताबाईसा वसमतची आहे. पुत्र वारला, पती वारला, राजानं सगळं धन नेलं. बघा, स्त्रीचा जर पती आणि पुत्र वारला तर त्या स्त्रीचं सगळं धन राजा घेऊन जात होता. त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचं ठेवत नव्हते. तिला असं कपाळ करंटी म्हणून तिला त्रास दिला जात होता. अशा स्त्रीला स्वामी सांगतात की बाई, दुःख करू नका, दुःख म्हणजे पाप. आणि तिला म्हणतात, जा तुमचा सांगा तो पुढं जाईल, आता तुम्ही द्वारकेला निघाला होतात ना. ती म्हणते, आम्हाला इथंच श्रीकृष्ण भेटला. म्हणजे हे प्रत्यक्ष बोल आहेत आणि या प्रत्यक्ष बोलातूनच आपल्याला दिसून येतं. म्हणजे मग त्यांनी सांगितलं, अहंकार मोडून काढला, उपवास करू नये म्हणून सांगितलं. संसार तापाने त्रस्त झालेल्या स्त्रिया ज्या होत्या, गंगाईसा, शांताबाईसा, यांचा संसार ताप नष्ट केला. हठयोगिनी होत्या, कामाख्याकाईसारख्या योगिनी होत्या, मुक्ताबाईसारख्या. हे वेदकालीन जे जीवन, अंधकारमय जीवन होतं, ते चारही वर्णातील स्त्रियांना एक अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. एकीकडं भारतामध्ये कसं आहे, यत्र यजन्ते नारी पूज्यंती तत्र देवता, म्हणजे नारी ही सगळ्यात पूजनीय आहे असं, म्हणजे ती सरस्वती आहे, शारदा आहे, अशा पद्धतीचं तिला कल्पिलेलं असताना कार्यश मंत्रू राजेश, म्हणजे कार्यामध्ये ती मंत्री आहे, घरामध्ये ती अन्नदाता आहे, असे मोठमोठे बिरुद तिला लावलेले आहेत. पण प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये मात्र तिचा छळ आणि तिची उपासनाच किंवा उपेक्षाच झालेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये स्त्रियांना संन्यास धारण करण्याचा अधिकार श्री चक्रधर स्वामींनी दिला, तो फक्त पुरुषांनाच होता. दुय्यम वागणूक होती, लिंगभेद मानत होते, ते मानला नाही. समानतेची वागणूक दिली. विधवा, परित्यक्त्या, पतिव्रता या इत्यादी स्त्रियांना आश्रय देऊन त्यांचे मनोबल उंचावले. शुची अशुचीच्या कल्पना मोडून काढल्या. शरीर शुद्धतेपेक्षा मनाच्या शुद्धतेला त्यांनी महत्त्व दिलं. स्पृश्य अस्पृश्यता नष्ट केली. वर्णभेद जातीभेद मानला नाही. कर्मकांडाला विरोध केला. श्राद्ध कल्पना मोडून काढल्या आणि शेवटी सांगितलं, देवाची भक्ती करणाऱ्याचा देव म्हणजे अनुसरलेल्याचा देव सर्वांना समान अधिकार दिले आणि आपला विचार आणि आपली दृष्टी ही वेगळ्या अंगानं स्वामींनी समाजासमोर दिली. आणि हे सर्वच असं इतकं क्रांतिकारी स्वरूपाचं परिवर्तनवादी पुरोगामी काम 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी केलं. आणि हे सगळं सत्वज्ञान त्यांनी मराठीसारख्या लोकभाषेतून सांगितलं. म्हणजे हा एक फारच महत्त्वाचा घटक. महानुभावांचा मराठी भाषा स्वीकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि मग कारण भाषेचा स्वीकार हा केवळ भाषेचा स्वीकार नसतो, भाषेचा स्वीकार झाला की संस्कृतीचा स्वीकार होतो. आणि भाषा, समाज आणि संस्कृती, कारण व्यक्ती हा एक सिंगल घटक आहे. व्यक्ती एकत्र आल्या की कुटुंब तयार होतं, कुटुंब एकत्र आले की समाज तयार होतो आणि समाजातून मग राष्ट्राची निर्मिती होते आणि समाजातून संस्कृतीची निर्मिती होते. आणि संस्कृतीची निर्मिती होत असताना भाषा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. म्हणून सर्वज्ञांनी आपल्या तत्त्वज्ञानाची लोकभाषा जी मराठी आहे त्या मराठी भाषेला स्थान दिलेलं आहे. नंतर हाच कित्ता पूर्ण त्यांचं जे हे आहे ते पूर्ण श्री नागदेवाचार्यांनी तुमचा अस्मात कस्मात मी नेनेची गा माझं श्री चक्रधरे निरूपिली मराठी तियाची पुसा, अशा पद्धतीनं मराठी भाषा पुढं नेली. आणि मराठीला 6,500 ग्रंथ संपदा श्री चक्रधर स्वामींच्या या मराठी भाषा धोरणामुळे प्राप्त झाली. म्हणून मराठी भाषा आणि संस्कृतीवर श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचं आणि त्यांच्या कर्तृत्वाचं ऋण आपल्यावर कायम आहे. भविष्यामध्ये आत्ता
जे आपल्याला काय करावं लागेल याच्याबद्दल एका मिनटामध्ये सांगतो. करण्यासारखं खूप आहे, पण आपण करत नाही आहोत. तुम्हाला सांगतो, आमचा आत्ताच विषय झाला की 2000 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये 25 ते 30 मासिकं चालत होती. आज एकही मासिक चालत नाही. आपण मासिक विकत घेत नाही, पुस्तकं वाचत नाही. आपण सध्या उत्सवप्रियतेमध्ये जास्त घडलेले आहोत. आपला संप्रदाय पुढं न्यायचा असेल, श्री चक्रधर स्वामींचे विचार जर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायचे असतील तर तुम्हाला सांगतो, साहित्य, संमेलने, चर्चासत्रे